हाय फ्रेंड्स, मी कोमल अन्नपूर्णा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। आज आपण अतिशय वेगळ्या पद्धतीने आणि तितकाच पौष्टिक टोमॅटो ऑमलेट कसा बनवायचा ते पाहणार आहोत। पाहू शकता रंग किती सुरेख आलाय। टोमॅटो ऑमलेट आपण सॉस सोबत किंवा दह्यासोबत किंवा खोबऱ्याच्या शेंगदाण्याच्या चटणीसोबत सुद्धा खाऊ शकतो। अप्रतिम असा होतो। सकाळच्या नाश्त्याला बनवा किंवा दुपारच्या जेवणाला किंवा संध्याकाळी बनवायला अगदी सोपा आणि तितकाच पौष्टिक आणि बनवायला अगदी पटकन बनतो। 10 मिनिटात बनून तयार होतो। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मीडियम साईजचा कांदा बारीक कट करून घेतलाय। खूप सारी हिरवीगार कोथिंबीर घेतली। इथं 4-5 लसणाच्या पाकळ्या, पाव चमचा जिरे, पाव चमचा ओवा आणि 1 हिरवी मिरची बारीक ठेचून घेतली आणि 1 मीडियम साईजचं टोमॅटो कट करून घेतले। आता सुरुवातीला अगोदर मिक्सरचं भांडं घेतले। ही कट करून घेतलेलं टोमॅटोची प्युरी बनवून घ्यायची। पाहू शकता एकदम बारीक अशी टोमॅटो प्युरी बनवून घेतली। इकडे एक बाउल घेतलाय लगेच आणि त्याच्यात 1 वाटी बेसन पीठ टाकून घ्यायचंय आणि लगेच बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा। लगेच ठेचून घेतलेलं लसूण, हिरवी मिरची, जिरी, ओवा हे टाकून घ्यायचं। ह्यानी खूप छान चव येते, त्यामुळे अशा पद्धतीने ठेचून घेऊन टाका। लगेच टोमॅटो प्युरी टाकून घ्यायची आणि लगेच आता खूप सारी हिरवीगार कोथिंबीर टाका, त्यांनी पण चव छान येते। लगेच पाव चमचा हळद टाकली आणि छोटा 1 चमचा घरचा मसाला टाकलाय। चवीनुसार मीठ टाकले आणि आपल्याला आता ही छान अगोदर पाणी न टाकता अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचंय। असं छान मिक्स केलं की लगेच आता आपल्याला ह्याच मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घेतलंय। थोडं पाणी टाकून आपल्याला आता ह्याचं छान बॅटर बनवून घ्यायचंय। पाणी थोडं करूनच टाकायचंय, म्हणजे बॅटर खूप जास्त पातळ पण नाही होणार। हे अशा प्रकारे मी थोडं पाणी टाकून हे छान मिक्स करून घेते। 1 वाटी बेसन पिठासाठी साधारण मला इथं अर्धा ग्लास पाणी लागले। हे पाहू शकता अशा पद्धतीचं बॅटर बनवून घेतले। खूप जास्त घट्ट नाही किंवा खूपच पातळ नाही। आता इथं लोखंडी तवा घेतलाय आणि तव्याला छान तेल लावून घेतले अशा पद्धतीने। लगेच आपल्याला आता हे थोडंसं बॅटर तव्यावर टाकून घ्यायचंय आणि चमच्याच्या साहाय्याने अशा पद्धतीने मी आता पसरून देते। तुम्हाला किती जाड किंवा पातळ ठेवायची त्यानुसार तुम्ही ठेवा। अशा पद्धतीने मी हे पसरून घेतलंय। आता लगेच साईडनी थोडं असं तेल सोडून घ्यायचंय। अगदी थोडं सोडून घ्यायचं। पाहू शकता अशा पद्धतीने तेल सोडल्यानंतर ही आपलं टोमॅटो ऑमलेट अजिबात तव्याला चिकटणार नाही। हे पाहू शकता सगळीकडून ऑमलेटला छान तेल लागलं गेले। आता लगेच आपल्याला झाकण ठेवून 2 मिनिट लो गॅसवरच हे ऑमलेट चांगले शिजून द्यायचे। 2 मिनिटांनंतर मी झाकण काढते। पाहू शकता किती छान रंग आलाय। आता हे आपल्याला अल्लाद असं उलथाण्याच्या साहाय्याने हे कडा मोकळ्या करून घेऊन पलटून घ्यायचंय। हे पाहू शकता मी इथं लोखंडी तव्याचाच वापर केलाय, तरी सुद्धा हे टोमॅटो ऑमलेट चिकटले नाही। पाहू शकता रंग सुद्धा सुरेख आलाय। आता परत आपल्याला साईडनी थोडंसं तेल सोडून घ्यायचंय। सुगंध सुद्धा खूप छान सुटलाय। आता अशा पद्धतीने तेल सोडून घेतलंय मी आणि लगेच आता 1 मिनिटासाठी लो गॅसवरच दुसऱ्या साईडनी सुद्धा आपल्याला हे छान वाफवून घ्यायचंय। पाहू शकता छान हे टोमॅटो ऑमलेट शिजलं गेलंय। आता मी अशा पद्धतीने उलथाण्याच्या साहाय्याने थोडंसं असं फिरवत छान भाजून घेते, म्हणजे सर्व बाजूने त्याला तेल लागलं जाईल। आणि आता लगेच पलटी करून घेतले। पाहू शकता दुसऱ्या साईडनी सुद्धा छान भाजलं गेलंय। ह्याची चव म्हणाल तर अप्रतिम अशी लागते। आता मी हे एका ताटात काढून घेते ना अशा पद्धतीने सर्व ऑमलेट बनवून घेते। अतिशय साधी सोपी रेसिपी आहे, बनवायला पण अगदी पटकन होती। तुम्ही नक्की ट्राय करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि माझी रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली तर लाईक करा, कमेंट्स करा। हे टोमॅटो ऑमलेट आपण सॉस बरोबर किंवा दह्यासोबत किंवा खोबऱ्याच्या शेंगदाण्याच्या चटणीसोबत खाऊ शकतो। पुन्हा भेटूया अशाच मस्त रेसिपी सोबत।